इथे चालली आहे पावभाजीची तयारी आणि इकडे चालली पोहे. पावभाजी काकूने अशी मस्त फिरून घेतली. ही माझी स्टाईल, ही काकूची स्टाईल है ना. नाही हे आमची पण नाही, तुमचीच म्हणून केली. इकडे काकू मस्त पोहे बनवत आहे आणि तेल सुटेपर्यंत मस्त असं हे टोमॅटो आणि कांदा परतून घेतलाय आपण ऑलमोस्ट. आणि पोहे झाले की यात मसाला टाकायचा. जरा झालं थोडं. हां थोडंसं तिकडे बघता की नाही माझे व्हिडिओज तुम्ही? हो बघते ना, वेळच मिळत नाही व ताई कधी. काय करू, इतकी फटाफटा फटाफटा फटा सगळी कामं असतात. असं काहीच ते झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार मसाले है ना काकू. थांबा, आधी मसाले टाकून घ्यायचे सगळे. आणि ते आधी ना 2-3 चमचे मिरची टाकायची. त्याच्यात टाकू का तिखट? त्याच्यात परतायला चांगलं तिखट व्हायला पाहिजे ना. 2 बस होईल का तिखट? अजून टाकायचं. आता ही धना पावडर टाका. हळद घालता की नाही? हो घालतो ना. 3-4 चमचे टाका हळद. बरीच लोक हळद नाही घालत पावभाजीला. 1 चमचा टाका, जास्त नका टाका. कमी करा जस्ट काहीतरी नावाला. हा बस. आणि आता लाल तिखट मिरची टाका. काश्मीरी लाल तिखट कलर साठी टाकतो आम्ही. 2-3 चमचे टाक. 3 हा त्याने छान कलर येतो ना, म्हणून ती वापरायची. आधी तेवढं फिरून घेता का आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाका. अजून एवढंसं हे बटर टाकून घ्या आधी, डागायच्या आधी. हां टाका ते बटर. हां चांगलं मिक्स करू छान. थोडंसं परतू देते. मीठ टाकून घ्या तोपर्यंत त्याच्यामध्ये. शेवट म्हणजे हा मसाला जळत नाही जास्त. पण ते हे नाही घातलं ना तुम्ही, काय मीठ शिजवताना नाही घातलं? थोडंसं टाकलेलं जस्ट काहीतरी. मी सांगते ना आता किती टाकायचं. हा बस झालं एवढं. लागलं तर वरतून टाकता येईल, नाही तर एवढं भाजीचं घ्या ते परत. कलर आला ना? आला कलर. हा असा कलर पाहिजे छान. म्हणजे असा लाल जरात मस्त कलर येतो पावभाजीचा. थोडासा एकदम पण लाल पण येतो व्यवस्थित. परतू त्यात थोडंसं. याचं काम झालं ना? हां त्याचं झालंय. आता काय हा मसाला घालायचा ना? हो. किती घालू? टाका ना आता. हां 4 चमचे घालते. टाका अजून. ते नंतर परत टाकते तुम्हाला वरती. हां आहे ना अजून त्याच्यामध्ये. आहे दुसरं पण पॅकेट आपल्याकडे. लागणारच येतो. चव घेत मग मी ऍड करत जातो. असं मोठ्या क्वांटिटीचं लक्षात येत नाही ना. फिरव. हां काकू मस्त पावभाजी बनवत होते. आज तुमच्या घरी पेपर होते ना काकू? ते सगळं स्वयंपाक करून मला थोड्याशा लेट आले, कारण सगळं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून आलं ते. कारण आज सगळीकडे पित्रांचं हे असतं ना. आज उद्या परवा हां सर्व पित्रे अमुक होईपर्यंत. बघू आता कलर बघा. छान कलर आलेला आहे. आता तुम्ही टाकू शकता. हे बॅटर टाकलंय भाज्यांचे. आणि जे भाज्यांसाठी आपण जे पाणी ठेवलं होतं तेच यूज करणार आहे, म्हणजे चव छान येते. हे सगळं व्यवस्थित काढून प्रेमी पिक्चर आहे ना सगळं.
चेंज होतोय छान. पावभाजी आपली आज आता हे पाणी याच्यात टाकलं म्हणजे मग ते धुवून निघेल सगळं है ना. डायरेक्ट टाकलं तरी चालेल. जास्त पण पाणी नका टाकू, क्वांटिटीच्या हिशोबाने करायचं, थिकनेस वगैरे. त्याच्यामुळे थोडंसंच पाणी टाका आधी. ते चांगलं आता हलवून घ्यावं लागेल आपल्याला. पाणी अगदी थोडं थोडं, नाहीतर ते जास्त पातळ. हो आधी ते चांगलं मिक्स करत, कारण ते उडायला लागेल ना, मग त्याच्या आधी सगळं आपलं व्हायला पाहिजे. पाणी टाकून घ्या थोडंसं. टाकू का? तुम्ही हलवा, मी टाकते. करा चांगलं मिक्स त्याला. हे कान हे गरम नाही होत, थोडेसे होतात फक्त, जास्त नाही होत. तुम्हाला हवा तर कपडा घेऊ देऊ का? काय लागत नाही, पण ते पडाय नको म्हणून. हो तेच, त्याच्यामुळे मी पकडलं. थोडस जस्ट टाकूयात पाणी, बस. काय अजून टाक, थोडंसं टाकते ना, ते पुन्हा गार झालं ना ठीक होणार आहे. हो तुम्हाला कितपत असं पातळ लागते ते नाही माहिती मला. नाही मी त्यासाठीच थांबले आता. त्याच्यामुळे थोडंसं बटर ऍड करायचं आपल्याला. त्याला होऊ द्या. बटर खाऊन वजन वाढायचं काम आहे. कधीतरीच खातो, कधीतरीच लागतं आम्हाला. ते उडेल ना हाऊस. बारीक करायचं. सुरीने आलं असं कापून. हे बटर असं काय व्यवस्थित आहे ना. ते बाहेर काढले. अर्धच घ्या. हो एवढंच टाक. बस 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 बस. पाव भाजायला लागेल की वर ठेवायचं का ठेवणार? नाही तोपर्यंत वितळून झालं. काढून ठेवाल का? म्हणजे मला गहू लावून द्यायला. चलो हा ब्लॉग इथेच एंड करतो. हा जो पसारा दिसतो हा लवकरच क्लीन होईल. त्याच्यामुळे प्लीज याला काही सध्या म्हणू नका. काकू येतील तेव्हा होईलच. का काकू? चला. पसारा किचन मध्ये असतो. सरकला. आई शपथ, काय करायचं बघा बरं. नाही नाही. दे चल, मी जेवते बेबी. थँक यू सो मच.